नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मी आईसाठी सुंदर अशी डबल फ्रिलवाली साडी तुम्हाला शिवून दाखवणार आहे। एक नवीन प्रकारचं पॅटर्न आहे आणि व्यवस्थित माप तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि साडी शिवून सुद्धा दाखवणार आहे। महालक्ष्मी आईचे मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार तर झालेले आहेत। व्हिडिओ टाकायला मला खूप लेट झालं, पण मी जी साडी शिवली आहे ती तुमच्यासोबत पण शेअर करते। आता आपण साडी शिवायला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर शिवलेली साडी तुम्हाला आवडली तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण महालक्ष्मी आईसाठी साडी शिवायला सुरुवात करूया। चला तर महालक्ष्मी आईसाठी सुंदर अशी साडी शिवायला आपण सुरुवात करूया। तर डबल लेयर वाली आपण साडी शिवणार आहोत। साडीचा माप वगैरे व्यवस्थित मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता आपण साडी शिवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी अस्तरचा माप तुम्हाला सांगते। अस्तर मी कटिंग करून घेतलेला आहे। तर महालक्ष्मी आईची जर मांडणी 8 इंचा एवढी असेल, 8 इंचाचा जर आपला कळस असेल तर त्यासाठी हा जो माप आहे तो प्रॉपर असणार आहे। जर तुमच्याकडे छोट्या साईजचा कळस असेल तर तुम्ही याची उंची लांबी जी आहे ती कमी करून तुमच्या अंदाजाने घेऊ शकता। आता आपण जे शिवणार आहोत ते 8 इंचासाठी प्रॉपर असा माप मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, हा अस्तर घेतलेला आहे। तर अस्तर मी फोल्ड करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मध्यभागी फोल्ड केलेला आहे। तर फोल्ड केल्याच्या नंतर ही जी उंची आहे, म्हणजे मध्याची जी फोल्ड उंची आहे ती बरोबर 8 इंच आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर हा जो फोल्डचा जो पुढचा भाग आहे, म्हणजे ही अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे, तो टोटल 6 इंच एवढा आहे। म्हणजे हा ओपन केल्याच्या नंतर टोटल 12 इंच होतो। तर 6 इंचाचा आडवा आपण घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा जो कॉर्नर आहे, जो त्रिकोण इथे तयार झालेला आहे, हा कॉर्नर पासून पुढे आपल्याला 8 इंचावरती इथे मी टिक मार्क करून घेतली आणि असा हा राऊंड शेप देऊन कटिंग करून घेतला। तेव्हा मग हा अशा पद्धतीने आपला अस्तर कटिंग करून झालेला आहे। माप तुम्हाला व्यवस्थित कळलं। 8 इंच उंची घेतली आपण आणि 6 इंच आपण फोल्ड मध्ये घेतलेला आहे। टोटल 12 इंच घेतलेली आपण आणि हा जो राऊंड आपण घेतलेला आहे तो सुद्धा 8 इंचावरती घेतलेला आहे। तर आता हा झाला अस्तर कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर आता हा मी गोल्डन कलरचा कापड इथे वापरणार आहे। तर बघा, गोल्डन कलरचा आपला ब्लाउज पीस वगैरे असतो त्या टाइप मध्येच हा कापड आहे, तर तो मी घेतलेला आहे। तर याची जी लांबी आहे ती टोटल 35 इंच लांब आहे। 35 इंच लांब घेतलेला आहे आणि याची जी रुंदी आहे ती 4 इंच रुंद आहे। बघा, 4 इंच रुंद आहे आणि 35 इंच लांब आहे। हा सेम अशी ही पट्टी घेतली आणि त्याच्यानंतर बरोबर अजून एक सेम मी पट्टी घेतलेली आहे, ती सुद्धा 35 इंच लांब आहे आणि 4 इंच रुंद आहे। अशा ह्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। तर ह्या मी साईडला ठेवून देते। त्याच्यानंतर आता ही एक मी दुसरा कापड माझ्याकडे होता, व्हाईट मध्ये असा गोल्डन डिझाईन वाला आहे आणि ह्याला किनार आहे। अशी ही किनार आहे म्हणून मी हा कापड घेतलेला आहे। तो नंतर मी आपण जेव्हा शिलाई मारताना जेव्हा लागेल तेव्हा हा किनारचा उपयोग कसा करायचा मी तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा अस्तर सुद्धा घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला नंतर लागणार आहे, तर तो मी साईडला ठेवून देते। आणि जो मेन कापड आपण गोल्डन कलरचा वापरला तो सुद्धा उरलेला कापड मी इथे ठेवलेला आहे। म्हणजे सगळं आपल्याला सोबत ठेवायचं आहे। जसं जसं लागेल तसं तसं मी तुम्हाला सांगते। आता सगळ्यात पहिल्यांदा अस्तर आणि ह्या 2 पट्ट्या ह्या आपल्या झालेल्या आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, शिलाई मारायला आपण सुरुवात करूया। तर ही जी पट्टी आहे त्याची सरळ बाजू एक आहे आणि एक मागची बाजू आहे। तर आपल्याला काय करायचं, ह्या पट्टीला एका साईडने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची। आता ह्या पट्टीच्या ज्या 2 समोरासमोरच्या बाजू आहेत त्या माझ्या ऑलरेडी लॉक मधल्या आहेत। म्हणजे अखंड कापडाची जे 2 लॉक बाजू असतात ना, तशा टाइप मध्ये ह्या लॉक मध्ये आलेल्या आहेत। हे बघा,
इथे पण ही अशीच आलेली आहे, त्यामुळे मला इकडे अशी शिलाई मारायची गरज नाहीये. जर तुमच्याकडे ही लॉक नसेल, जर कटिंग केलेली असेल, तर तुम्हाला या ज्या समोरासमोरच्या ज्या दोन बाजू आहेत त्यांना सुद्धा डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता सध्या मी काय करते, ह्यांना खालच्या एका साईडच्या बाजूने खालची जी उंचीवाली जी बाजू आहे त्या बाजूने मी एक डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते. सेम ही जी दुसरी पट्टी आहे तिला सुद्धा मी सेम तसंच करते. एक खालच्या बाजूने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. बघा, दोन्ही पट्ट्यांना आपल्याला सुंदर अशी डबल फोल्ड मारून शिलाई झालेली आहे. मागच्या साईडने पण बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे आणि समोरून सुद्धा बघा एकदम प्रॉपर अशा फिनिशिंगने डबल फोल्ड मारून शिलाई घेतलेली आहे. आता ह्या दोन्ही पट्ट्यांना मी शिलाई मारून झालेली आहे. दोन्ही पट्ट्यांना शिलाई मारली आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर बघा ही जी पट्टी आहे जिथून आपण फोल्ड मारून शिलाई मारली ना, तिथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी ही गोल्डन कलरची लेस घेतली आहे. तर ती लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. तर पट्टी अशी ठेवायची आणि लेस. आता माझ्याकडे जी लेस आहे ती मी घेतलेली आहे. तुमच्याकडे जी कोणती लेस असेल ती तुम्ही इथे गोल्डन कलरची लावलात तर फार सुंदर दिसते. तर आता मी ही दोन्ही पट्ट्यांना जिथे फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आहे तिथे लेस लावून घेते आणि मग नंतर पुढे तुम्हाला दाखवते. तर बघा, ह्या दोन्ही पट्ट्यांना खालच्या साईडने लेस लावून झालेली आहे. आता आपण पुढे काय करायचं, जो अस्तर आपण कटिंग करून घेतला होता 8 इंचावाला, तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या अस्तरला जिथून अस्तरची सुरुवात होते ना, म्हणजे जी कटिंगची बाजू आहे ना, तिथून आपल्याला पुढे 3 इंचावरती टिक करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने 3 इंचावरती टिक करायचं. म्हणजे हा बाजू बरोबर 3 इंचावरती राहते, कारण आपण 6 इंच घेतलेला आहे. तर अंदाजे आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 3 इंच जिथे आपण 3 इंचाचा टिक मार्क केलाय ना, तिथून पुढे आपल्याला 1.5 इंचावरती टिक मार्क करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने 1.5 इंचावरती टिक मार्क करायचं आहे. पहिल्यांदा आपण अस्तरची जिथून सुरुवात आहे तिथून आपण 3 इंचावरती टिक मार्क केलं. त्याच्यानंतर जिथे 3 इंच आपण घेतले तिथून पुढे 1.5 इंचावरती टिक मार्क केलं. तर आता आपल्याला असा राऊंड मध्ये आपल्याला शेप देऊन घ्यायचा याला. बरोबर खालून बघितलं तरी पण 3 इंचावरतीच येतं. बघा, अंदाजे मारलाय मी. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे सुद्धा 3 इंचावरती टिक मार्क करून घेऊ शकता आणि असं राऊंड करू शकता. तर आता इथे सुद्धा आपल्याला 1.5 इंचावरती असं टिक मार्क करून घ्यायचं. असं राऊंड आपल्याला करून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथे आपल्याला असं फक्त तो खडू खालच्या बाजूला उठण्यासाठी आपल्याला एक फोल्ड मारून घ्यायचा. हे बघा, म्हणजे ह्या असा दोन्ही शेप जे आहेत ते समप्रमाणामध्ये समोरासमोर आपल्याला दिसतात. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा माप तुम्हाला कळलं. म्हणजे हे राऊंड असे तयार झालेले आहेत. खडूने आता व्यवस्थित दिसतात. अजून थोडं डार्क करते मी. हे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, यातली जी एक पट्टी आहे ना, ती एक पट्टी मी घेते आणि एक पट्टी साईडला ठेवून देते. आता तर एक पट्टीचा आपल्याला खालून आपल्याला अशा प्लेट्स पाडायला सुरुवात करायची आहे. हे बघा, ही जी लाईन आहे जिथे आपण 3 इंचावरती ठेवलं तिथे आपल्याला हा असा ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला हे अशा इथे चुन्या मारून घ्यायच्या आहेत. तर आता व्यवस्थित अशा चुन्या मारून घ्यायच्या. ही जी बाजू आहे ना ती आपल्याला व्यवस्थित सारखी लेअर मध्ये आली पाहिजे. आणि इकडे जर तुमचं थोडाफार जास्त कापड झाला तरी पण चालेल. पहिल्यांदा काय करायचं, डायरेक्ट शिलाई नाही मारायची. पहिल्यांदा आपल्याला फक्त पिना मारून घ्यायच्या. तर टाचणी आपल्याकडे असतात तर टाचण्या मी इथे घेतलेल्या आहेत. हे बघा, तर आता ही एक एक मी प्लेट्स करते आणि त्या प्लेट्स वरती एक एक पिन लावून घेते. हे बघा, अशा पद्धतीने ह्या प्लेट्स आपल्याला तयार करायचे आहेत.
प्लेट्स तयार करायच्या आणि त्याच्यावरती एक एक टाचणी पिन लावायची आणि शिलाई मारताना मग नंतर त्या टाचण्या काढायच्या सगळ्या। तर आता ह्या सगळ्या अशा प्लेट्स आहेत ना मी राऊंड मध्ये मारते आणि शिलाई मारायच्या अगोदर तुम्हाला दाखवते की आपल्या ह्या प्लेट्स मारून कसं झालेलं आहे। तर बघा व्यवस्थित असे आपले पिनाने प्लेट करून झालेले आहेत। एक एक प्लेट वरती मी पिना लावलेले आहेत। मागच्या साईडने पण तुम्ही बघू शकता पूर्ण टाचण्या आहेत। तर आता ह्या सगळ्या टाचण्या काढत काढत मी शिलाई मारून घेते राऊंड मध्ये आणि मग तुम्हाला दाखवते। 2 शिलाई मारून घ्यायची। पहिल्यांदा टाचणी काढताना एक शिलाई मारून घ्यायची आणि हा जो कपडा जो एक्स्ट्राचा जो आतल्या बाजूला राहिलाय तिथे पण आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून तो अजून धागे त्याचे बाहेर निघणार नाहीत। बघा अशा पद्धतीने मी सगळ्या टाचण्या काढून घेतल्या आणि 2 शिलाई मारून घेतली। मागच्या साईडने पण बघा 2 शिलाई राऊंड मध्ये दिसत आहेत। तर आता आपल्याला पुढे काय करायचंय, धागे दोरे जे पण असतील ना ते कटिंग करून घ्यायचे। आता हे जे आहेत ते आतल्या बाजूला जाणार आहेत, त्यामुळे मी ते जास्त कटिंग करून घेतले नाहीयेत। तर आता आपल्याला काय पुढे काय करायचंय, आता जी दुसरी वाली आपण जी पट्टी घेतली होती ज्याला आपण लेस लावून घेतली होती ना, तर तिचा हा जो राऊंड आहे ना याला आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे। हे बघा बरोबर इथे आपल्याला ठेवायचं आहे आणि हा सेम जसं पहिल्यांदा आपण प्लेट्स मारल्या तशा आपल्याला ह्या प्लेट्स राऊंड मध्ये करून घ्यायच्या आहेत। बघा बरोबर इथे जी आपण 1.5 इंच घेतली, 3 इंचाच्या नंतर पुढे 1.5 इंच घेतली, तर त्या 1.5 इंचावरतीच कापड ठेवून जर पुढे आपण लेस लावायला घेतली ना, तर कापड ठेवून आपण प्लेट्स मारायला घेतली ना की बरोबर ही अशी एवढी जागा सोडून बरोबर ही 1.5-2 इंचाची जागा सोडून पुढे ही पुढचे लेयर्स पडतात। असं काही नाही की या प्लेट्स नुसारच प्लेट्स आली पाहिजे, व्यवस्थित अशा आपल्याला ठेवायचं आहे आणि नव्याने आपण जसे प्लेट्स मारतो तशा आपल्याला ह्या राऊंड मध्ये प्लेट्स द्यायचे आहेत। तर सेम मी टाचण्या लावून प्लेट मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा दुसऱ्या लेयरच्या प्लेट्स सुद्धा आपल्या मारून झालेल्या आहेत। आता ह्या सगळ्या टाचण्या काढून मी याच्यावरती राऊंड मध्ये एक शिलाई मारून घेते। बघा व्यवस्थित अशी आपली शिलाई मारून झालेली आहे। दोन्ही लेयरच्या 2 लेयर्स आपले तयार झालेले आहेत। हा पहिला वाला लेयर्स आणि हा दुसरा वाला लेयर्स आपला तयार झालेला आहे। आता हा मधला जो पॅच आहे तो आपल्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। त्या पॅच साठी बघा मी मगाशी तुम्हाला एका कापडाची जी किनार दाखवली ती किनार घेतलेली आहे। ह्या किनारीला मध्यभागी अशी शिलाई मारून आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। तर आता याला मी मध्यभागी जॉईंट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर बघा ह्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहे। 2 किनार आहेत त्याला जॉईंट केलंय। त्याच्यानंतर हा एक अस्तरचा कापड घेतलेला आहे। तर बघा अस्तरवरती हा मी जी सरळ बाजू आहे ती अशा पद्धतीने ठेवत आहे, अस्तरकडच्या बाजूला ठेवत आहे। आता मी तुम्हाला अस्तरवरती दाखवते। तर बघा एक 3 इंच आपला मधला गॅप आहे, 3 इंचावरती। तर मी बरोबर इथे 3 इंच घेत आहे ही वाले आणि ही अशी एक लाईन मारत आहे, अस्तर ठेवूनच मारते। आणि असं आपल्याला त्रिकोण करून घ्यायचा आहे। आता ह्या डिझाईन वरती असं ठेवून घ्यायचं आणि याला शिलाई मारून घ्यायची आणि मग नंतर त्याला पलटवायचं, सरळ करून घ्यायचं। तर मी सेम प्रोसेस करते आणि मग तुम्हाला दाखवते। हा बघा अशा पद्धतीने हा पॅच तयार झालेला आहे। त्रिकोणमध्ये शिलाई मारून त्याला सरळ करून घेतलं आणि हे याचे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित असे सरळ करून घेतले। आता हा आपला जो पॅच आहे ना तो बरोबर आपल्याला इथे असा मधोमध ठेवायचा आहे आणि याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे।
तर ही शिलाई मारून झाल्याच्या नंतर माझ्याकडे गोल्डन कलरची लेस आहे, ही लेस, तर ही लेस सुद्धा मी अशी त्रिकोणमध्ये याला लावून घेते। हे बघा, अशा पद्धतीने हा पॅच लावून घेतलेला आहे। आता ह्याला मी अशी लेस लावून घेते, त्रिकोणमध्ये ही बरोबर अशी लेस लावून घेते मी। गोल्डन कलरची कॉइन्स वाली ही लेस आहे आणि खूप सुंदर वाटते लावल्याच्या नंतर। हे अशा पद्धतीने इकडे अशी मी लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते। पॅच लावल्याच्या नंतर बघा, खूप सुंदर असा एकदम गोल्डन गोल्डन असा लुक येत आहे। आणि आता काय करायचं आपल्याला, हे सगळे जे प्लेट्स वगैरे आपण घेतलेत ना, तर एका लाईनीमध्ये धरून आपल्याला, हे बघा इथे पण आपल्याला असं एका लाईनीमध्ये धरायचंय सरळ, आणि ही पट्टी जी आहे ती आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे। या पट्टीला अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आणि त्याला डबल फोल्ड मारून पायपिंग करून घ्यायची। तर ते सेम मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा, सुंदर अशी पायपिंग करून आपली झालेली आहे। आता मी मागे नाडी लावून घेते। तर अस्तरची मी एक नाडी तयार करून घेतली होती, तर एवढ्याच अंतरावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। हे बघा, एवढा जो पॅच आहे ना मधला, तेवढाच आपल्याला शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून ती अशी आपल्याला बांधायला राहील कळशाला। अशा पद्धतीने सुंदर अशी डबल लेअर वाली आपली ही साडी तयार झालेली आहे। खूप छान वाटते। मागच्या साईडने पण याची फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे आणि पुढच्या साईडने पण बघा, व्यवस्थित अशा आपल्या ह्या प्लेट्स आलेल्या आहेत। आणि ही डबल लेअर वाली साडी आहे, म्हणजे डबल प्लेट्स काढून आपण ही साडी तयार केलेली आहे। आणि सुंदर असा हा किनारीचा पॅच मध्ये लावलेला आहे। गोल्डन कलरची आपल्याला ही साडी आपण शिवली आहे, खूप सुंदर अशी तयार झालेली आहे। आणि हा त्याच्यावरचा पदर सुद्धा मी तयार केलेला आहे। बघा, हा पदर, याची जी लांबी आहे ती 19 इंच लांब आहे आणि याची जी रुंदी आहे ती 2.5 इंच रुंद आहे। अशा पद्धतीने हा जो मेन कापड होता त्याचाच मी कापड घेतला, त्याला चारी बाजूने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आणि वरती ही लेस लावली, तेव्हा ही अशी आपली साडीचा जो पदर आहे तो तयार झालेला आहे। खूप सुंदर अशी डिझाईन वाटते, खूप छान वाटते आणि ही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। महालक्ष्मी आईचा हा शेवटचा गुरुवार आहे येणारा, आणि शेवटच्या गुरुवारी सुंदर अशी वेगळ्या रंगाची, नेहमी आपण हिरवा, पिवळा असे वेगवेगळे रंग आपण ट्राय करत असतो, पण हा गोल्डन कलरचा जो उठावदार कलर आहे तो पूजेमध्ये खूप सुंदर दिसतो। आणि तीच मी डबल लेअरची साडी शिवण्याचा प्रयत्न केलाय आणि व्यवस्थित माप वगैरे तुम्हाला सांगितलंय। तर मी ही शिवलेली साडी तुम्हाला कशी वाटते, तुम्हाला सांगितलं ते समजलं का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नवनवीन प्रकारची वस्त्र मी श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी शिवत असते। वेगवेगळ्या आपल्या ज्या पूजा असतात त्यांच्यामध्ये आसन असेल किंवा कळश साडी असेल, अजून वेगवेगळे प्रकारचे देवासाठी लागणारे वस्त्र मी तयार करत असते आणि तुमच्या सोबत सुद्धा शेअर करत असते। तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता भेटूया अशा पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।